चला तर मग आज चवदार अख्खी मसूर रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण बनवणार आहोत अख्खी मसूर रस्सा भाजी। ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते। कांदा, टोमॅटो आणि गरम मसाला वापरून आपण एक स्वादिष्ट आणि दाट असा रस्सा तयार करणार आहोत। ही भाजी नक्की करून बघा आणि तुमच्या जेवणात पौष्टिकपणा वाढवा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मसूरची रस्सा भाजी। तर त्यासाठी आपण घेतलेले आहे 250 ग्रॅम मसूर। ही आहे अख्खी मसूर, आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आहे किती तास आपण भिजत घातलेली, ही रात्रभर आपण भिजत घातलेली। नंतर अख्खा मसूरच्या रस्सा भाजीसाठी लागणारे आपले मसाले आहेत। आपण घेतलेले आहे 1 चम्मच हळद, आपण इकडे घेतलेले आहेत 2 चम्मच धनिया पावडर, इकडे आहे लाल तिखट, 2 चम्मच मीठ चवीनुसार घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा आपण एक स्पेशल मसाला घेतलेला आहे अंबारीचा मसाला, जो की आहे कांदा लसूण मसाला। हा जो मसाला आहे तो आपण आज ॲड करणार आहोत ॲज अ स्पेशल मसाला म्हणून। आणि त्याच्यानंतर आपल्याकडे घेतलेले आहे आपण हळद घेतलेली आहे 1 चम्मच, आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे हे जिरे। तर अजून काही गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे। इकडे बघत आहात आपण घेतलेले आहेत 3 कांदे कापून घेतलेले आहेत, बारीक कापून घेतलेले आहेत। 2 टमाटर चिरून घेतलेले, ठेचून घेतलेला हा लसूण आहे, आणि इकडे घेतलेला आहे कढीपत्ता, आणि इकडे आहे कोथिंबीर। तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत आपल्या अख्खा मसूरच्या रस्सा भाजीमध्ये। आता तुम्ही बघू शकता आपल्या कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घेतलेले आहे। त्याच्यात आपण ॲड करणार आहे हा कढीपत्ता, त्याच्यानंतर येणार आहे लसूण, त्यानंतर आपला कांदा आपण ॲड करायचा आहे। जे आपण 3 कांदे कापून घेतलेले आहे, जे कांदा आणि लसूण एकसाथ आपला फ्राय होऊन जाईल। तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं असा फ्राय करून घ्यायचा आपला कांदा, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा। आता हे मीठ येणार आहे, आपण मीठ ॲड केलं आहे, तर हे चांगलं मिक्स करून घेऊया। आई 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे, चांगला फ्राय झाला पाहिजे कांदा। आता आपण आपल्या कांद्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली। आता आपण हळद ॲड करणार आहे। त्यामध्ये आपण टाकलेलं आहे धनिया पावडर, आणि आपला हा खास मसाला कांदा लसूणचा अंबारीचा ॲड करत आहोत। आहे 2 चम्मच घेतलेला, आपण चांगला मिक्स करून घ्यायचा। मस्त सुगंध सुटलेला आपला भाजीचा। ओके, ह्याच्यावर आता टमाटर ॲड करून घेणार आहे आपण। आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर जे ॲड केलेलं आहे बघू शकता मस्तपैकी फ्राय झालेलं आहे, भरपूर छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण भरपूर छान आलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण। आता अजून 5 मिनिटासाठी आपल्याला शिजवायचं आहे, राईट, फ्राय करून घ्यायचं। आपण थोडं मसूर टाकून घ्यायचं आहे, ही अशी मसूर ॲड करायची आहे। आणि चांगली आता मिक्स करून घ्यायचं आपल्या मसाल्यांमध्ये। ओके, ते आपण जे की आपण गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे, हे 2 कप पाणी आपण ॲड करणार आहोत। गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं। हां, तर हे शिजण्यासाठी तुम्हाला अप्रॉक्स टाईम सांगतो, 20 मिनिटासाठी आपल्याला हे शिजत घालायचं आहे। ओके, तर कुकरमध्ये जास्त चवत नाही, तर आपण अशा भांड्यामध्ये करून घेतो, तर त्यासाठी आपल्याला जास्त टाईम लागत आहे। तर शिजल्यावरती तर आत्ताच ह्याचा वास एवढा भरपूर सुंदर येतो, शिजल्यावरती जेव्हा रस्सा भाजी बनेल तेव्हा तर मस्त मटणाचा जो रस्सा होतो त्याच लेवलचा सुगंध सुटेल। तर चला आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं ना, ह्याला पटकन आपण पाणी ॲड करून देऊ। ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं, आणि हे आपल्याला गॅसवरती सोडून द्यायचं आहे।
तर हे चांगलं आता ह्याच्यावरती आपण टाकलेलं आहे, नाही कोथिंबीर टाकलेली आहे, ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आता 15-20 मिनिटं आपण झाकण ठेवू. हा, शिजवून घ्यायचं. तर हे चांगलं मिक्स करून आता ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं. आपलं हे तुम्ही बघू शकता अख्खा मसूरचं जो कालवण आहे, जो रस्सा भाजी आहे ती मस्तपैकी शिजलेली आहे. जो अख्खा मसूर आहे तो पण आहे शिजलेला आहे, राईट. मस्तपैकी झालेला आहे आणि सुगंध तर भरपूर सुंदर सुटलेला आहे. आपण जो मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे तर मला भरपूर भूक लागलेली आहे. तर ही डिश भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर ही आमची पद्धत आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीने बनवलेले आहे. तुम्ही ही पद्धत ट्राय करा. हा, काय बोलली? आता याला आपण फोडणी देऊन घेऊ. आता याला आपण फोडणी देऊन घ्यायचं. आपण तडका प्रिपेअर करतोय. लसूण, जिरे, तेल आणि कढीपत्ता आहे आणि आहे आपण मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता हा तडका जाणार आहे आपल्या अख्ख्या मसूरच्या रस्सा भाजीमध्ये. मस्तपैकी झालेला आहे. आता आपली मसूरची रस्सा भाजी पण तयार झालेली आहे, मस्तपैकी कट आलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण एक तडका टाकून घेऊया जो आपण प्रिपेअर केलेला आहे तो. हा आपण तडका ऍड केलेला, मस्तपैकी झणझणीत आवाज आलेला. आता हा मिक्स करून घ्यायचा. झाले 2 ते 3 मिनिटं फक्त असंच गॅसवरती ठेवायचं आणि याला आता आपण सर्व करून घेऊया एका सर्विंग डिश मध्ये. आणि हा ऍड केलाय धनिया गार्निशिंग साठी. तर चला याला सर्व करून घेऊया आता आपण. तुम्ही बघू शकता आपली अख्ख्या मसूरची रस्सा भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. कट दिसत आहे त्याच्यावरती. आपली ही मसूर मस्त शिजलेली आहे आणि हे आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. तर जरूर तुम्ही ही डिश ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि मुंबईकर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.